नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये अशी 5 प्रकारची थंड पेय जी तुमच्या आरोग्यासाठी एकदम चांगली असणार आहेत। तुम्हाला त्याचा काही त्रास सुद्धा होणार नाही, करायला सोपी आहेत आणि खर्च सुद्धा कमी आहे। आणि तुम्ही बाहेरची जर सरबत प्यायला गेलात असं वाटतं की आपण बाहेरचं काहीतरी थंड प्यावं, असं बघितल्यावर वाटतं प्यावं असं, पण त्यामध्ये त्यांची फळं सुद्धा चांगली नसतात आणि बर्फ वापरतात तोही चांगला नसतो। त्यामुळे आपल्या आरोग्याला खूप त्रास होऊ शकतो, पोटात दुखणं किंवा जुलाब होणं असे प्रकार होऊ शकतात। तर शक्यतो बाहेरचं जे सरबत असतं ते पिणं टाळायला पाहिजे। तर हा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगाचा आहे, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। तर पहिलं पेय आहे सब्जा घालून बनवलेलं दूध। हे तुम्ही मुलांना सकाळी किंवा रात्री झोपतानाही देऊ शकता। याने सकाळी जर दिलं तर दिवसभर अगदी पोटामध्ये त्यांच्या थंडावा राहील। तर तुम्हाला सांगते कसं बनवायचं ते। तर सब्जा असा असतो, हे बघा, तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जरी मागितलं तरी तुम्हाला ते लोक देऊ शकतात आणि ही एकदम स्वस्त अशी वस्तू आहे। अगदी 50 रुपयाचा आणला तरी महिनाभर पुरेल एवढा हा येतो। त्याला आधी भिजत घालायचं पाण्यामध्ये। हे बघा, फुगल्यानंतर असं, आता मी फक्त 2 चमचे घातले हा, तर किती झालाय बघा फुगून। अगदी फुगल्यानंतर भरपूर होतो। तर आता या ग्लासमध्ये मी हा सब्जा घालून घेते। तुम्हाला जर साखर खायची नसेल तर असाच नुसता जरी तुम्ही दुधामध्ये घालून खाल्ला तरीही चालतो। आणि मुलं जर खायला कंटाळा करत असतील तर त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची, म्हणजे ते चांगलं गोड लागतं आणि मुलं खायला कंटाळत नाही। तर आता यामध्ये दूध घालून घेऊया। यामध्ये साखर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही रूअफजा म्हणजे गुलाबाचं जे सरबत असतं तेही 2 चमचे घातलं तरीही चांगलं आणि त्याने कलरफुल दिसतं। त्यामुळे मुलंही आवडीने पितात। आणि ज्यांना कुणाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोट साफ होत नाही त्याने अशा प्रकारचं सब्जा घालून दूध प्यायचं, अगदी पोट साफ होतं ह्याने। एवढा हा चांगला आहे आणि दिवसभर पोट थंड राहतं आणि उष्णता कमी होते। तर दुसरं जे थंड पेय आहे ते म्हणजे कोकम सरबत। तर कोकम सरबत एकदम आरोग्यासाठी चांगलं, कारण त्यामुळे आपल्याला जर पित्त झालं असेल तर ते कमी होतं, अंगात उष्णता झाली असेल तर तीही कमी होते। बऱ्याच जणांना पोट साफ होत नसेल तर हे पिल्यानंतर पोटही साफ होतं, असं हे कोकम सरबत आहे। आमच्या कोकणामध्ये तर हे सगळ्यांच्याच घरी असतं आणि आम्ही स्वतःही हे घरी बनवतो। पण आजकाल तुम्हाला दुकानामध्ये, कुठल्याही दुकानामध्ये गेलात तरी तुम्हाला हे विकत मिळू शकतं। 1-1 लिटरची कॅन भरलेली असतात, अगदी आरामशीर तुम्हाला महिनाभर 1 कॅन होऊ शकतं। एवढं हे सरबत स्वस्त पण आहे आणि आरोग्यासाठी मस्त पण आहे। चला तर बघूया कसं बनवायचं। तर हे कोकम सरबत आहे। असंच दुसरं मिठाचं पण असतं आणि त्याला आगुळ म्हणतात आणि हे आहे कोकम सरबत, म्हणजे यामध्ये साखर आणि मीठ अगदी एकदम योग्य प्रमाणात घातलेली असते, म्हणजे तुम्हाला बनवताना त्यामध्ये दुसरी साखर किंवा मीठ घालायची गरज नाही। एवढं हे परफेक्ट बनवलेलं असतं। तर आता हे किती, 1 ग्लाससाठी 4 चमचे सरबत घ्यायचं। आणि आता यामध्ये तुम्हाला बर्फ हवा असेल तर बर्फाचे तुकडेही घालू शकता किंवा माठातलं पाणी, मी आता हे माठातलं पाणी वापरते, किंवा फ्रीजमधलं पाणी वापरलं तरीही चालेल। आणि फक्त आता हे मिक्स करायचं की आपलं हे कोकम सरबत तयार झालं। शक्यतो रोज बर्फ खाण्यापेक्षा तुम्ही माठातलं पाणी वापरून असं सरबत बनवलं तर ते आरोग्यासाठी चांगलं असतं। कधीतरी बर्फ वापरला तरी चालेल, पण सतत सारखा बर्फ खायचा नसतो, बऱ्याच जणांना त्याचा त्रास होतो। त्यामुळे थंडगार असं माठातलंच पाणी वापरायचं। आता हे सरबत कधी प्यायचं, तर मुलं जेव्हा दुपारची खेळून येतात तेव्हा त्यांना भरपूर तहान लागलेली असते, त्यावेळी त्यांना हे सरबत द्यायचं। किंवा तुम्ही कुठूनही फिरून आलात उन्हातून तर शक्यतो हे सरबत दुपारीच प्यायचं। बाहेरचं थंडा पिण्यापेक्षा तुम्ही असं घरच्या घरी बनवलेलं सरबत पिलं तर तुमच्या आरोग्यासाठी एकदम चांगलं। तर बाहेरचं शक्यतो टाळायचं। बाहेरची जी सरबतं असतात त्यामध्ये कसलीही फळे वापरतात किंवा बर्फ सुद्धा त्यांचा चांगला नसतो। तर असं सरबत पिण्यापेक्षा असं घरच्या घरी बनवून अगदी स्वस्त आणि मस्त असं सरबत घरी येऊन प्यायचं, एकदम तुम्हाला फ्रेश वाटेल। आता बघूया तिसरं सरबत। आता तुम्हाला माहीतच आहे धने म्हणजे एकदम थंड असतात आणि धने आपण ज्या शक्यतो मसाल्याच्या
पदार्थांमध्ये वापरतो किंवा धन्याची पावडर जेवणामध्ये वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का, धने सरबतासाठी सुद्धा वापरतात आणि ते खूप थंड असतात, शरीरासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो। तर पहिली आई आणि आमची काय करायची, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्हाला धन्यांचा चहा बनवून द्यायची आणि एकदम प्यायला मस्त लागतो। तर आज मी तुम्हाला त्या धन्यांपासून सरबत कसं बनवायचं ते सांगणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे धन्यांचं पाणी तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपताना 2 वेळेस पिऊ शकता। तर ते कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते। आणि धन्यांचा अजून एक उपयोग आहे, तो म्हणजे समजा तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यांना जळजळ होत असेल किंवा डोळ्यांना त्रास होत असेल, झोप येत नसेल, तर काय करायचं, धन्याची छोटी अशी पुरचुंडी बांधायची कपड्यामध्ये आणि ती भिजत ठेवायची आणि दुपारच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस थोडा वेळ डोळ्यांवर ठेवायची, म्हणजे तुम्हाला त्यामुळे आराम मिळेल आणि डोळे सुद्धा तुमचे चांगले होतील। पूर्वी डोळे यायचं एक असतं, म्हणजे डोळे लाल होतात, तेव्हा पहिली आई आणि आमची तसंच आम्हाला डोळ्यावर धन्याची मोठली बांधून ठेवायची, म्हणजे त्यामुळे डोळे सुद्धा चांगले व्हायचे। धने आता थोडे मी गरम करून घेणार आहे। तर इकडे तवा ठेवलाय। बऱ्याच जणांना सकाळी पाणी प्यायची सवय असते, तर काय करायचं, ही धन्याची पावडर 1 चमचा रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं। नुसतं साधं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही हे पाणी पिऊन बघा, तुम्हाला अजिबात गरमीचा त्रास होणार नाही। धने आता हे भाजले आहेत, फटफट आवाज आला म्हणजे भाजले आहेत। हे बघा, आता हे बंद करूया, यांना आता गार होऊ दे थोडं। तर आता हे थंड झाले आहेत, याला आता मिक्सरला बारीक करून घेऊया। पाणी गरम करून घेतलंय, हे बघा इकडे गॅसवर। आता हे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते। तर एका ग्लासामध्ये ही पावडर टाकायची, 1 चमचा। तुम्हाला जर सकाळी पाणी प्यायचं असेल तर रात्री यामध्ये गरम पाणी ओतून ठेवायचं। पाणी आता गरम झालंय, तर ते ओतूया यामध्ये। असं पाणी ओतायचं आणि याला झाकून ठेवायचं। सकाळी प्यायचं असेल तर रात्री बनवून ठेवायचं, संध्याकाळी प्यायचं असेल तर सकाळीच उठल्याबरोबर असं करून ठेवायचं आणि संध्याकाळी प्यायचं पाणी। हे असं तुम्ही 2 वेळा पिऊ शकता। तुम्ही म्हणाल आता एवढी मेहनत कशाला करायची, पण याचा भरपूर फायदा होतो। ज्यांना खूप उष्णतेचा त्रास असेल, ज्यांचे हात खराब होतात किंवा पोटात रखरख होते, अशा लोकांनी जर असं हे पाणी करून प्यायलं तर अजिबात उष्णतेचा त्रास होणार नाही, एकदम तुम्हाला थंड वाटेल। तर हे आता असं तयार झालंय, याला आता मी झाकून ठेवते, नंतर याला आपण बघूया। रात्रभर ठेवून झाल्यानंतर सकाळी त्याला गाळून घ्यायचं। गरम पाणी यासाठी घालायचं कारण त्याचं सगळं जे धन्यांचं जीवनसत्व असतात ती त्या पाण्यामध्ये उतरतात। तर चौथा उपाय आहे तो म्हणजे ह्या आहेत काळ्या मनुका। ह्या काळ्या मनुका सुद्धा खूप थंड असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात चांगल्या असतात। तर ह्या सुद्धा काय करायच्या, भिजत घालायचं आणि याचं पाणी प्यायचं। तुम्हाला सकाळी पाणी प्यायचं असेल तर या मनुका रात्री भिजत घालायच्या, तसंच रात्री प्यायचं असेल तर सकाळी भिजत घालायच्या। तर ह्या बघा, ह्या मी घालून ठेवल्या आहेत, सकाळी घालून ठेवल्या आहेत मनुका। ह्या अशा फुगतात आणि याचं पाणी प्यायचं। ह्या चांगल्या चावून खायच्या आणि ते पाणी प्यायचं। रोज अशा 10 ते 15 मनुका भिजत घालायच्या। आणि ज्यांना कोणाला पोट साफ होत नाही ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, त्यांनी सकाळी भिजत घालायच्या मनुका आणि रात्री चावून खायच्या, सकाळी तुमचं पोट साफ होऊन जाईल। आणि आता हे पाणी ओतूया त्यामध्ये। तर ह्या मनुका तुम्ही थोड्या कुस्करून घेतल्या तरी चालेल, चमच्याने किंवा हाताने, आणि ते पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि त्याचा चांगला फायदा होईल। किंवा चावून खाल्लं तरीही चालेल, भिजल्यानंतर त्या मऊ होतात आणि चावायला सोप्या होतात। तर हा सुद्धा एक उपाय चांगला आहे। आता हे जे मी उपाय तुम्हाला दाखवले आहेत ते सर्वच उपाय तुम्हाला एकदम करायचे नाहीये, त्यातला कुठलाही तुम्हाला जो पटेल, तुमच्या आरोग्यासाठी योग्य वाटेल तो तुम्ही उपाय करू शकता। धन्याचं पाणी म्हणा किंवा मनुका म्हणा किंवा सब्जा म्हणा, कोकम सरबत, कुठलाही एक उपाय तुम्ही रोज करू शकता किंवा अदलून बदलूनही करू शकता। थोडे दिवस धन्याचं पाणी, थोडे दिवस मनुका अशा भिजत घालून घेतल्या तरीही चालेल। तर 5वं पेय आहे ते म्हणजे ताक।
एकदम थंडगार ताक असं तुम्ही जेवणानंतर पिऊ शकता. खूप थंड वाटतं त्याने. हे तुम्ही दोन्ही टाईम पिऊ शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर गोड दही लावायचं. सकाळी ताक बनवायचं असेल तर रात्री दही लावून ठेवायचं आणि त्याचं सकाळी ताक बनवायचं, म्हणजे दुपारच्या जेवणाला. आणि रात्री जर प्यायचं असेल तर सकाळी दही लावायचं, म्हणजे गोड ताक आपल्याला रात्री प्यायला मिळतं. जास्त आंबटही होणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रासही होणार नाही. अशा प्रकारे दही बनवून तुम्ही पिऊ शकता. किंवा तुम्ही विकतही आजकाल मिळतं, ताकाच्या पिशव्या मिळतात, तेही आणून तुम्ही पिऊ शकता. तर आता यालाही ग्लासामध्ये ओतून घेऊया. आणि तुम्हाला जर हवी असेल तर त्यावर थोडीशी मिरीची पूड घालायची, म्हणजे ते बाधत नाही. तर अशा प्रकारची थंड पेय तुम्ही बनवून घरच्या घरी प्या आणि ह्या उन्हाळ्यामध्ये थंड थंड राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.